नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर पहिली. आता काय होतं की सकाळी दूध आल्यानंतर आपण हे छान गरम करतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याच्यावरती मस्त एक साईडची लेअर जमा होते, पण बऱ्याचदा ही साईडची लेअर काढण्यासाठी आपण चमच्याचा वापर करतो आणि मग अशा वेळेस काय होतं की अर्धी साय आपण काढतो, पण त्या साईसोबत दूधसुद्धा येतं आणि बऱ्याचदा अर्धी साय ही या दुधामध्येच राहते. मग आता साईमध्ये दूधसुद्धा यायला नको आणि मेन म्हणजे संपूर्ण साय आपल्या वापरात यावी यासाठी एक छोटीशी टिप सांगते. जी आपली चहा गाळणी असते ना, तिच्या हेल्पने तुम्ही जर अशा पद्धतीने दुधावरची साय काढली तर दूधसुद्धा साईमध्ये येत नाही. तुम्ही जर तूप बनवत असणार घरच्या घरी तर त्यामध्ये दुधाचा अगदी एक अंशसुद्धा नसतो आणि मेन म्हणजे अशा वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवलं तर हे सायचं कंटेनर हवा बंद असावं, म्हणजेच त्याला झाकण टाईट असावं आणि ते फ्रीजरमध्ये ठेवावं, म्हणजे सायला वास वगैरे लागत नाही. आणि ही जी काही गाळणी आहे ही तुम्ही नंतर चहा गाळण्यासाठी पुन्हा ह्या गाळणीचा वापरसुद्धा करू शकता. सो साय काढण्याची ही टिप तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने साय नक्की काढत जा. घरच्या घरचं मस्त असं साजूक तूप खायला मिळतं. चला मंडळी, नंतरची टिप बघणार आहोत. बघा, आपलं कोलगेट संपलं तर थोडं काय होईना त्यामध्ये कोलगेट असतं, पण आता आपण कष्ट घेत नाही की ते थोडंसं कोलगेट काय होईना ते काढावं आणि त्याचा वापर करावा. पण मी असल्यावर कशाला टेन्शन घेता. अशा पद्धतीची क्लिप मिळते बघा, तिला कधी पेपर क्लिपसुद्धा म्हटलं जातं. ह्या क्लिपच्या साह्याने तुम्ही जो काही कानाकोपरा असतो कोलगेटचा तो संपूर्ण ती जे काही क्लिप आहे ती फिरवून जर वरच्या बाजूने खेचत घेतली तर जेवढं काही कोलगेट आहे खालच्या बाजूला ते संपूर्ण वरच्या बाजूला एका ठिकाणी सेट होतं. नंतर काय करायचं आहे की जी काही कोलगेटची खालची बाजू आहे ती अशा पद्धतीने टाईटली गुंडाळायची आणि त्याला अशी पेपर क्लिप लावली तर जे काही कोलगेट आहे ते सुद्धा यूज होतं, नाससुद्धा होत नाही आणि पैशांची सुद्धा बचत होते. आणि जर थोडंफार राहिलंच असेल तर त्या कोलगेटचा वापर क्लिनिंगसाठी करू शकता. चला पुन्हा काही क्लिप रिलेटेडच आपण टिप्स बघणार आहोत. तर अशा काही छोट्या मोठ्या मीडियम साईजच्या आणि एखादी मोठी अशी माझ्याकडे पेपर क्लिप आहे, तर हिचा वापर आपण आज एक वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. मोठी घ्यायची आहे पेपर क्लिप आणि एक छोटी घ्यायची. याला पेपर क्लिपच म्हणतात का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला एवढं कन्फर्म नाही आहे, सो नक्की कळवा. आणि छोटी क्लिप आपल्याला यामध्ये घालायची आहे. मी तिला क्लिपच असं नाव घेते, पण तुम्ही समजू शकता. आणि मोठी आणि छोटी असं आपण अटॅच केलं की एक स्टँड तयार होतं. आता बऱ्याचदा आपल्याला जर काही काम करता करता किंवा कधी काही आपली मीटिंग असली तर काही ठेवायचं असेल आपला मोबाईल तर आपल्याकडे स्टँड नसेल ना, तर आपण ह्या क्लिपच्या मदतीने स्टँड घरच्या घरी तयार करू शकतो. कुठेही हे मस्त असं मूव्ह होतं. फोनसुद्धा व्यवस्थित राहतो. वेगळं असं स्टँड आपल्याला खरेदी करण्याची गरज पडत नाही आणि एकदम स्टेबल असं स्टँड तयार होतं. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. पुन्हा एक क्लिपची टिप मी घेऊन आलेली आहे. आम्ही काय करायचो जेव्हा स्कूलला जायचो तेव्हा अशा पद्धतीने ही जी काही क्लिप आहे हिचा ओढणी ला लावण्यासाठीचा वापर करायचो. याने काय व्हायचं की जे काही शर्ट राहायचे त्याला बिलकुल जे काही टाचन पिन असते त्यामुळे फाटायचं ना तर ते फाटायचं नाही या क्लिपमुळे. सो तुम्ही सुद्धा ह्या क्लिप वापरू शकता ओढणी टाईटली लावण्यासाठी. आता बघा, आपल्याला कुठे हेडफोन घेऊन जायचे असेल ना तर तुम्ही पेपर क्लिपचा वापर करू शकता किंवा मग हेडफोन असेच पडून असेल तर अशा पद्धतीने पेपर क्लिपला गुंडाळलं तर हेडफोनसुद्धा व्यवस्थित राहतात. बऱ्याचदा आपल्याकडे जे रेझर असतं त्यावरती हे जे काही कव्हर असतं हे बऱ्याचदा आपल्याकडून कुठे पडून गेलेलं असतं, मग ऐन वेळेस भेटत नाही आणि घरात लहान मुलं असेल आणि त्यांच्या हातात जर हे अनावधानाने लागलं तर त्यामुळे काय करायचं, अशा पद्धतीने पेपर क्लिपने त्याचं जे काही तोंड आहे ते अशा पद्धतीने कव्हर करून ठेवायचं, म्हणजे कुठेही असलं तरी टेन्शन नाही. चला नंतरची टिप बघूयात. आपल्याकडे ना ही जी काही चिकट टेप असते ती ऐन वेळेस जेव्हा आपल्याला लागायचं ना तेव्हा निघतच नाही. कुठे आपण नेमकं मागच्या वेळेस कापून ठेवलं होतं ते दिसतच नाही. मग अशा वेळेस आपण एक छोटीशी टिप नक्की आजमावू शकतो किंवा ट्राय करू शकतो. अशा पद्धतीचे बघा एक स्ट्रीप मिळत असतात ज्या की एकदम छान आहेत, नक्की आपल्या घरात असाव्यात. वेगवेगळ्या वेळेस या नक्की कामी येऊ शकतात. सो आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने ही स्ट्रीप इथे एका ठिकाणी लावून घ्यायची, पण एक गोष्ट नक्की, ही एकदम टाईटली लावायची नाही. दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही हे एक सर्कल करणार आहात आणि ती कापणार आहात तर ते निघलं सुद्धा पाहिजे, बस एवढी असावी. माझ्याकडनं थोडीशी टाईट झाली पण नंतर मी हे काढून डबल दुसरी लावली, त्यासाठीच तुम्हाला सांगते आहे. आणि अशा पद्धतीने त्याच्यावरून तुम्हाला ही जी काही चिकट टेप आहे ती लावायची, म्हणजे काय, दुसऱ्या वेळेस जेव्हा यूज करायचं पटकनशी आपण काढू शकतो. कसा वाटला याचा यूज मला कमेंट करून नक्की कळवा. मंडळी, नंतरची टीप बघूयात.
काय होतं ना, गॅस स्वच्छ करण्यासाठी आपण कपड्याचा वापर करतो किंवा कशाही पद्धतीने आपण गॅस स्वच्छ करतो आणि रोज आपला गॅस 2 टाईम का होईना स्वच्छ होतोच. पण जे काही बटन असतात तिथे ना अशा पद्धतीने घाण साचायला लागते आणि आपल्याला हे घासायचं असतं, पण बऱ्याचदा तिथे काही गोष्टी पोहोचत नाही, त्यामुळे ते व्यवस्थित साफसफाई होत नाही आणि काढायला गेलं तर असं वाटतं तुटलं तर. मग आपण काय करू शकतो, तर दोऱ्याचा वापर करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, दुहेरी तिहेरी दोरा करायचा आहे. बारीक असेल तर दुहेरी तिहेरी करा, जाडा असेल तर दुहेरी केला ना तरीही चालणार आहे. जास्त काही मोठा करायची आपल्याला गरज नाही आहे. आता बघा तुम्ही इकडे मी दुहेरी ते तिहेरी हा करून घेतला आहे आणि नंतर अशा पद्धतीने तो आपल्या बटनावरती घासायचा आहे. तुम्ही बघणार बटनावरती ज्या काही डिझाईनच्या ठिकाणी काही अडकलं असेल, घाण वगैरे चिकटपणा आला असेल, तो पूर्ण चिकटपणा या दोऱ्याच्या साहाय्याने निघतो. सो तुम्ही तुमचे गॅस डीप क्लीन करत असाल तर नक्की अशा पद्धतीने दोऱ्याचा सुद्धा वापर करा. याने जे काही बटन आहेत आणि त्याच्या मागची जी काही बाजू आहे ती खूप छान पद्धतीने स्वच्छ होते आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा गॅस हा स्वच्छ करता, क्लीन करता, त्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला जर गॅस कसा स्वच्छ करायचा यावरती व्हिडिओ हवा असेल तर खूप सारे व्हिडिओ मी शेअर केले आहे. तुम्ही जाऊन नक्की बघू शकता आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर पटकन आपल्या व्हिडिओला जे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. तर बघता बघता माझाही सुद्धा गॅस स्वच्छ झाला आहे. चला मी तुम्हाला जवळून दाखवते की दोरीने आपले जे काही बटन आहेत ते स्वच्छ झाले की नाही. सो तुम्ही बघू शकता इथे किती घाण होती, ती पूर्ण घाण निघालेली आहे आणि हातोहात मी माझा गॅससुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे. मंडळी नंतरची टीप बघूया. काय होतं, पावसाळा सुरू आहे त्यामुळे कपड्यांमध्ये ना कुंबट वास येतोच येतो. तुम्ही भलेही काहीही टाका त्यामध्ये तरी कुंबट वास येतो आणि दुर्गंधी येते. धुतलं आपण तरीही जर ते आंबट ओले असले तरी त्यामधनं स्मेल हा जो आहे अजून वाढतो. मग अशा वेळेस आपल्याला जेव्हा वॉशिंग मशीनला किंवा हातालाच जे आहे लोड लावायचं असेल तर काय करायचं, तुम्ही लिक्विड डिटर्जंट वापरत असणार किंवा वॉशिंग पावडर वापरत असणार तर त्यासोबत तुम्हाला एखादा चमचा जो काही आपला खायचा बेकिंग सोडा असतो तो टाकू शकता आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलं तरी चालेल. पण बेकिंग पावडर तुम्ही स्किप केलं ना तरीही चालेल, पण बेकिंग सोडा मात्र तुम्हाला आवर्जून टाकायचा आहे. तर मी इकडे दोन्ही याचा वापर करते का, कारण हे जे काही कपडेचा लोड मी लावत आहे हा पावसात भिजलेला आहे आणि त्यामुळे त्याला एक वेगळ्याच प्रकारचा स्मेल आलेला आहे. सो म्हणून मी यामध्ये दोन्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरही वापरलंय. त्यानंतर थोडंसं तुम्ही अर्ध लिंबू पिळून टाकू शकता. लिंबू नसेल तर व्हिनेगरचा वापर करू शकता. सो थोडंसं व्हिनेगर टाकून वॉशिंग पावडरने मी लोड लावलेला आहे. सो पावसाळ्यात तुम्ही ही टीप नक्की आजमावून बघा. त्यानंतरची टीप आहे, पावसाळ्यामध्ये सुद्धा साखरला ना ओलसरपणा येतो. मग हा ओलसरपणा नाहीसा करण्यासाठी छोटीशी टीप मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. अगदी मुसळधारच पाऊस पडत असेल तर तेव्हा तुम्हाला ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आमच्या इकडे तरी असाच पाऊस सुरू आहे त्यामुळे साखर ओलसर होते. सो अशा वेळेस जर त्यामध्ये तुम्ही 3 ते 4 तेजपत्त्याची पानं टाकली, जर यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते पूर्ण मॉइश्चर तेजपत्त्याची पानं ट्रॅप करून घेतात आणि अशा वेळेस आपली साखर ओलसर राहत नाही. तर मंडळी या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असेल अशी आशा व्यक्त करते आणि हो ह्या टिप्सने तुम्हाला खरंच उपयोग होईल अशीही आशा व्यक्त करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि पटकन फॉलो करा. आणि अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करू शकतात आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.